ब्लॅकमेलर एक रोमांचक कथा भाग दुसरा. आत्ता कुठे भैरवीचं रडणं थांबलं होतं. सूरज तिला आणि स्वतःला कॉफी घेऊन येतो. कॉफी घे, थोडं बरं वाटेल. तो तिला कॉफी ऑफर करत बोलतो. ती काहीही न बोलता त्याच्या हातातून कॉफीचा कप घेते आणि ओठाला लावते. व्हिडिओ बघून मला वाटतं भैरवी व्हिडिओ या इथून काढला असेल. तो एका कोपऱ्यातल्या जागेवर जातो. तिथे शोच्या बऱ्याच वस्तू होत्या. तो तिथे कुठला कॅमेरा लपवला आहे का बघतो, पण तिथे काहीच भेटत नाही. मला वाटतं कोणीतरी या कोपऱ्यात कॅमेरा चालू ठेवून आपला व्हिडिओ शूट केला आहे. म्हणजे त्या व्यक्तीला माहिती होतं की तू रोज इथे मला भेटायला येतेस. म्हणजे त्याला आपल्या प्रेमाबद्दलही माहिती आहे. एवढ्या वर्षाचं गुपित हे कोणाला तरी माहिती आहे याचं सूरजला नवलही वाटलं आणि भीतीही. भैरवी त्या कोपऱ्यातल्या जागेकडे एकटक पाहू लागते. त्या दिवशी का नजर नाही गेली माझी. एकदा इकडे तिकडे बघितलं असतं तर हा दिवस बघायची वेळच नसती आली. ती स्वतःला दोष देऊ लागते. भैरवी, तरी मी तुला सांगत होते सूरज, सारखं सारखं नको करूया, पण तू ऐकलास तर ना. सूरज, मला काय स्वप्न पडलं होतं का की असं काही होईल. आणि हो, ही वेळ आता एकमेकांना दोष देण्याची नाही, तर त्याचा सामना कसा करायचा हे बघितलं पाहिजे. सूरज त्या दिवशीचा दिनक्रम आठवू लागतो. त्या दिवशी मी घरी 3 वाजता आलो. आई घरीच होती. तिच्याबरोबर तिचे कार्यकर्तेही होते. दरम्यान 3:30 वाजता आई शाखेवर मीटिंगला गेली. जाताना बोलली की मला 6 वाजतील घरी येण्यास. नंतर मी तुला कॉल केला. तू 4:30च्या आसपास आलीस. 5:30च्या आसपास तू गेलीस. मग आई 6:30 दरम्यान आली. तिच्याबरोबर तिचे 5-6 कार्यकर्तेही होते. मी 7 वाजता मित्राला भेटायला गेलो. म्हणजे मी येण्याच्या आधी कोणीतरी कॅमेरा लावला आणि मी घराबाहेर पडताच त्याने तो कॅमेरा काढून टाकला. भैरवी, तुला काय वाटतं हे कोणी केलं असेल. सूरज, मला तर खात्री आहे त्या 5-6 कार्यकर्तेपैकीच कोणीतरी हे काम केलं असेल. त्याशिवाय दुसरा कोणीच घरात येऊ शकत नाही. भैरवी, आपण आईला सांगूया का या बाबतीत. तसेही आपण लग्न करणारच आहोत ना. आईची ओळख खूप वरपर्यंत आहे. आईच आपल्याला यातून बाहेर काढतील. भैरवीचे शब्द ऐकताच सूरजला धडकी भरते. तो विचार करू लागतो, जर आईला समजलं तर. पाहिले तर तिचा माझ्यावर विश्वास सुटेल. ती भडकेल, काहीतरी शिक्षा देईल. शेवटी आबरू वाचवण्यासाठी माझं लग्न लावून टाकेल भैरवीशी. नाही, असं होता कामा नये. भैरवी माझ्या गळ्यात पडेल कायमची. सूरज, नाही, नको. आईला समजलं तर खूप प्रॉब्लेम होईल. बघू तरी तो काय मागतोय. भैरवी, तुझा तो मित्र आहे ना पोलिसामध्ये, त्याची मदत घेतली तर. सूरज, कोण, तो समीर. नाही, आता तरी नको, गरज पडल्यास बघू. सूरज मनोमन विचार करतो. जर समीरला इन्व्हॉल्व केलं तर पाहिले त्यांना आणि नंतर आईला समजून जाईल माझ्या आणि भैरवीच्या प्रेमाबद्दल. नाही, त्याला न समजलेलंच बरं. सूरज पुन्हा त्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करतो. द नंबर यू हॅव डायल इज करंटली स्विच ऑफ. सूरज, पुन्हा तीच टोन. सालेने नंबर बंद करून ठेवला आहे. ट्रू कॉलरवर पण सर्च केलं, काही रेकॉर्ड नाही. हा ब्लॅकमेलर हुशार दिसतोय. भैरवी, तू इथेच थांब. रात्री 8 वाजता तो मॅसेज करणार असं बोलला आहे. त्यावेळेस दोघे एकत्र राहू आपण. भैरवी घरी कळवते की तिला घरी येण्यास उशीर होईल म्हणून. आता ते 8 वाजण्याची प्रतीक्षा करतात. सूरज, एक बरं झालं की आई राज्याच्या दौऱ्यावर गेली आहे. 5 दिवसांनीच येणार आहे. ती असती तर प्रॉब्लेम झाला असता. रात्रीचे 8 वाजतात. ते दोघेही मोबाईल घेऊन असतात, पण काही मॅसेज नाही. आता एक सेकंद ते वाट पाहत राहतात. बरोबर 8:01 दोघांच्या मोबाईलवर एकाच वेळेस मॅसेज येतो, त्याच अननोन नंबरवर. ब्लॅकमेलर, कसा वाटला व्हिडिओ. सूरज, कोण आहेस तू आणि का केलंस हे सर्व. ब्लॅकमेलर, ते महत्त्वाचं नाही आहे. आता या क्षणाला तुम्ही दोघे एकत्र असाल असं मी गृहीत धरतो. आहात ना. सूरज, हो. ब्लॅकमेलर, गुड. सूरज, काय पाहिजे तुला. ब्लॅकमेलर म्हणतो, सांगतो, थांब. एवढी घाई कशाला. आमदार ताई दौऱ्यावर गेल्यात ना. सूरज, तुला कसं माहिती. ब्लॅकमेलर,
मला सर्व माहिती आहे. तुझी आई घरात नसल्यावर तू आणि ती मुलगी काय काय करतात ते. सूरज, तू विसरतोयस, मी आमदारचा मुलगा आहे. जर माझ्या आईला समजलं तर ती तुला सोडणार नाही. ब्लॅकमेलर, हो नक्कीच, पण तेव्हा ना जेव्हा आमदारताईंना कळेल. तू तर सांगणार नाहीस याची मला खात्री आहे. सूरज, आता डायरेक्ट पॉईंटवर ये. तो व्हिडिओ डिलीट मारून टाकायच्या बदल्यात काय पाहिजे तुला. ब्लॅकमेलर, पैसे, तेही 2 लाख, सर्व 500च्या नोटा पाहिजेत. सूरज, काय 2 लाख? अजूनही कमवायला सुरुवात नाही केली. आज ही खर्चायला आईकडेच पैसे मागावे लागतात. ब्लॅकमेलर, अरे तू आमदारचा मुलगा आहेस. 2 लाख रुपये म्हणजे हाताचा मैल रे तुझ्यासाठी. पैसे जमा कर कसेही, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेल, न्यूजवाल्यांनाही देऊन टाकेल. मला सिरियसली घे. पैसे कोठे ठेवायचे ते मी उद्या संध्याकाळी याच वेळेला सांगेल. माझ्या मेसेजची वाट बघ. तो ब्लॅकमेलर ऑफलाईन जातो. भैरवी, आता काय करायचं? कुठून आणायचे एवढे पैसे? मला तर आता खूप भीती वाटू लागली आहे. सूरज ही डोक्याला हात लावून बसलेला असतो. सूरज त्याचं पॉकेट चेक करतो. त्याच्यात फक्त 18,000 रुपये असतात. भैरवी, माझ्या अकाउंटमध्ये 25,000 रुपये सेविंग आहेत. भैरवीकडून पैसे घेणे त्याला कधीच आवडलं नसतं, पण आता पर्यायही नव्हता. सूरज, पण त्याला तर 2 लाख द्यायचे आहेत. हे देवा, काहीतरी मार्ग दाखव. इतक्यात त्याच्या मोबाईलवर नोटिफिकेशनची टोन वाजते. असाच मित्राचा एक विनोदी मेसेज व्हॉट्सअपवर आलेला असतो. सूरज, भेटला मार्ग, चल भैरवी. तो त्याची बुलेट स्टार्ट करतो. भैरवी मागच्या सीटवर बसते. तो स्पीडने मार्केटमधील एका मोठ्या मोबाईलच्या दुकानाजवळ थांबतो. याच मोबाईलच्या दुकानातून आईने त्याला त्याच्या बड्डे दिवशी म्हणजे 15 दिवसाआधी iPhone 11 Pro घेतला होता. तेही चक्क 1.25 लाख रुपयाचा. सूरजला बघताच दुकानदार समोर येतो. दुकानदार, बोला सूरज शेठ, काय घेणार? सूरज, मोबाईल विकायचा आहे. सूरज समोर त्याचा मोबाईल दाखवतो. दुकानदार, काय झालं शेठ? काही प्रॉब्लेम आहे का मोबाईलमध्ये? असेल तर सांगा, मी दुसरा मॉडेल बदलून देतो. शेवटी तुम्ही आमदारताईंची मुलगी, तुमची कृपा सदैव आमच्यावर असली पाहिजे. सूरज, तसं नाही आहे, मला पैशाची गरज आहे म्हणून मी हा मोबाईल विकतो. किती भेटतील याचे ते सांगा. दुकानदार, तसं तर आम्ही विकलेला iPhone परत नाही घेत. सेकंड हँडला एवढं कस्टमर नाही आहे, पण तुम्हाला पैसेही गरज आहे म्हणून 80,000 देईल. सूरज, काय 1.25 लाखाचे डायरेक्ट 80,000 रुपये? 45,000 कमी. दुकानदार, खरंच सूरज शेठ, तो असाच पडून राहील माझ्याकडे. चला लास्ट मी 85,000 देईल. त्यापेक्षा 1 रुपयाही जास्त जमणार नाही. सूरज भैरवीकडे बघतो, नंतर आपल्या हातातल्या मोबाईलकडे. सूरज, एक काम करा, याचे 80,000 रुपये मला द्या आणि एक ओप्पो कंपनीचा 7,000 ते 8,000पर्यंतचा एक मोबाईल द्या. हो, आणि ते 80,000 रुपयाच्या 500च्या नोटा द्या. सूरजची ऑफर तो मान्य करतो. सर्व डेटा तो iPhoneमधून त्याच्या ओप्पोच्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करतो. iPhone पूर्ण फॉर्मॅट करून त्या दुकानदाराला देतो. दुकानदारही त्याला ठरल्याप्रमाणे पैसे देतो. सूरज, ही गोष्ट माझ्या आईला कळता कामा नये. दुकानदार, नाही शेठ, हा फक्त आपल्या दोघातील व्यवहार, मी कुठेही बोलणार नाही. ते दोघे दुकानाच्या बाहेर येतात. भैरवी, माझे पकडून आता आपल्याकडे 1,05,000 जमलेत. अजूनही त्याला द्यायला 95,000 कमी पडत आहेत. सूरज, माझा एक मित्र आहे, मी त्याला जाऊन भेटतो, तो नक्की मदत करेल. तू उद्या सकाळी बँकमधून पैसे काढून घरी ये. आता उशीर झाला आहे, मी तुला घरी सोडतो. आई काळजी करत असेल तुझी. भैरवी, तुझ्याबरोबर आहे म्हटल्यावर काळजी कसली रे तिला? माझ्यापेक्षा जास्त तिचा तुझ्यावर विश्वास आहे. तिचे ते शब्द त्याच्या हृदयाला सर करून गेले. मी हिला फसवतोय, पण हिच्या आईचा माझ्यावर किती विश्वास आहे. त्यांना जर समजलं की मी फक्त शरीर सुखासाठी प्रेम केले तर काय होईल? तो शांत विचार करत गाडी चालवत राहतो. सूरज भैरवीला घरी सोडतो. सूरज, टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. त्याच्या त्या शब्दांनी तिला थोडा अजून धीर आला. रात्री 11:30च्या आसपास पुन्हा मोबाईलवर नोटिफिकेशनची टोन वाजते. भैरवी घाबरतच मोबाईल हातात घेते. तिच्या मनात त्या ब्लॅकमेलरचाच मेसेज असेल असं वाटतं. ती बघते तर सूरजचा मेसेज आलेला असतो. तिचं टेन्शन थोडं कमी होतं. सूरज, तो मित्र नाही बोलला पैसे द्यायला. भैरवी, आता काय करायचं?
सूरज, आता एकच पर्याय उरला आहे, बुलेट विकावी लागेल. भैरवी, नाही हा सूरज, माझ्यापेक्षाही जास्त प्रेम आहे तुझं त्या बुलेटवर. मी तुला ती विकू नाही देणार. सूरज, पण आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाही. भैरवी, आईंना काय सांगणार? सूरज, आई 5-6 दिवसांनी येणार आहे. काय सांगायचं ते बघूया नंतर. आता सध्या त्या ब्लॅकमेलरला पैसे देऊन यातून आपली सुटका करावी एवढंच मला समजते. भैरवी, मी उद्या पहिले बँकेत जाऊन पैसे काढून घेऊन येते, मग आपण बोलू. तोपर्यंत तो बुलेट विकायच्या डोक्यातून काढून टाक. सूरज, तू काय करणार आहेस? भैरवी, उद्या आल्यावर सांगतो तुला. दुसऱ्या दिवशी भैरवी बँकेतून पैसे घेऊन बरोबर 11 वाजता सूरजच्या घरी येते. सूरज तिची वाट बघतच बसला होता. भैरवी, हे घे 1,20,000. ती त्याच्यासमोर पैसे ठेवते. सूरज पैसे बघून शॉक होतो. सूरज, कुठून आणलेस एवढे पैसे? भैरवी, ते जाऊ दे, आता तुला बुलेट विकावी नाही लागणार. सूरज, पैसे कुठून आणलेस सांग, नाहीतर मी नाही घेणार. भैरवी, आईने माझ्यासाठी बनवलेले दागिने व्याजावर ठेवलेत. सूरज, काय? नाही हा भैरवी, हे मी तुला करू देणार नाही. आत्ताच जाऊन ते दागिने परत घेऊन ये. भैरवी त्याचा हात पकडते. भैरवी, तुला एक सांगू, माझा खरा दागिना तर तू आहेस रे. ते दागिने काय कामाचे? तिचे ते शब्द ऐकताच त्याचे डोळे पाणावतात. सूरज, एवढं प्रेम नको करू ग माझ्यावर. किती प्रेम करतेस यार. भैरवी, तुझ्यापेक्षा तरी कमीच रे. तू काहीच बोलत नाही, फक्त विचार करतो की मी किती तुच्छ विचारांचा आहे. दरवेळेस फक्त स्वतःचा विचार केला आणि हिने नेहमी माझाच विचार केला. पहिल्यांदा त्याला स्वतःचा किळस येत होता. ते आता वाट बघत असतात ते रात्री 8 वाजताची. बरोबर 8 वाजता सूरजच्या मोबाईलवर नोटिफिकेशनची टोन वाजते. मोबाईल चेक करतो. त्या ब्लॅकमेलरचा मॅसेज असतो. सूरज भैरवीकडे बघतो. भैरवी डोळ्यानेच मॅसेज ओपन करायचा इशारा देते. क्रमश या पुढील कथा आपल्याला पुढच्या भागात ऐकवायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.